दर्शन ज्ञान चारित्राच्या द्वारे तीनपणाच्या द्वारे नेचक आहे आणि स्वतः एकत्वतः कसा अनेचक अनेचक देखील अशा प्रकारचा हा जो आत्मा सर्व स्वरूप सांगितला कसा प्रमाण म्हणजे नेचक अनेचक स्वरूपाचा प्रमाण काय सांगितलं नेचक आहे नेचक म्हणजे नाना रूपात भेदवाला आणि अनेक मला अभेदवाला पुढे गेलं दर्शन ज्ञान चारित्र्यी पर्यंत एतो ही स्त्री स्वभावत्वा व्यवहारेण हेतुका म्हणजे कसं लिहिलं काय दर्शन ज्ञान चारित्र्याच्या तिन्हीच्या द्वारे परिणतपणामुळे स्त्री स्वभावपणामुळे व्यवहाराने त्याला नेचक म्हटले परमार्थेन तू निश्चयाने व्यक्त ज्ञातीर्थ ज्योतिषा एकतः सर्वभावांतर ध्वंसी स्वभावत्वात् कमेचक स्पष्टप्रमाणे ज्ञानज्योती स्वरूप एक रूप असल्याने नाना भावांतर जे आहेत त्यांचा ध्वंस होत असल्यामुळे अनेचक आहे. काय व्यवहाराने सांगितले की नाना स्वभावाला नाना गुणमयवाला नाना पर्यायवाला वेगवेगळ्या परिणती स्वरूपाने पाहिलं तर वेगवेगळं आहे गुणवेग रूपाने पाहिलं तर वेगवेगळं आहे आणि तो जेव्हा आम्ही परमार्थाने निश्चयाने तोच आत्मा जेव्हा दृष्टिक्षेपात घेतो तेव्हा तो कसा आहे एक आहे अखंड आहे अभेद आहे. मग त्याच्या टप्प्यामध्ये भेदरूपता दिसत नाही. मग दोन्ही एका आत्म्यात आहेत का अभेद नाही आहे आणि भेद नाही आहे निश्चय नाही आहे आणि भेदरूप नाही आहे निश्चयाने एकाकार आहे भेदरूपाने नाना आहे. मग दोन्ही एक आहे ना जीववाणीप्रमाणे निश्चयाने आणि व्यवहाराने मग दोन्हीचं प्रमाण दृष्टीने म्हटलं तर काय आहे दोन्ही आहेत त्याच्यात म्हणजे बाधा येत नाही म्हणजे नाही एकदा पहिल्या 16 श्लोकात काय सांगितले की प्रमाण दृष्टीने दोन्ही आहेत व्यवहाराने आहे आणि निश्चय प्रमाणाने ग्रहण केलेली वस्तू जी आहे त्यातील एक अंश प्रगट केला तर निश्चयाने एका अंशाने काय सांगितले की वस्तू एक रूप आहे अभेद रूप आहे. आणि जेव्हा तीच वस्तू आपण भेद रूपाने पाहू तेव्हा ती नाना स्वरूपाली आहे भिन्न भिन्न आहे वेगवेगळी आहे गुणभेद वेगळे पर्यायभेद वेगळे म्हणजे दोन्ही दृष्टिकोन आहे दोन्ही प्रमाणेही निक्षेप केला जातो व्यवहाराने निक्षेप केला जाऊ शकतो निश्चयाने वस्तूचा निक्षेप केला जातो. मग दोन्हीना जाणून घेऊन काय करायला सांगायचं दोन्हीना जाणून घेऊन पुढच्या 19व्या वर्षात आत्मान नहा चिंतया केवलम नेचकमेचकत्वयोः दर्शन ज्ञान चारित्रः साध्य सिद्धी न च अन्यथा. मग नेचकपणा आणि अनेचकपणाचे जे काही चिंतन आहे तर ते काय म्हणतात ते अलम बाद आम्हाला बाद झालं नको का दर्शन ज्ञान चारित्र्याच्या चारित्र रूपाने चारित्र साध्य सिद्धी साध्याची सिद्धी जी होते ते दर्शन ज्ञान चारित्र परिणतीने न च अन्यथा न च अन्यथा दर्शन ज्ञान परिणती जर नसेल दर्शन ज्ञान चारित्र परिणती नसेल
तर ती काही होत नाही. मग मेचकतेचे विकल्पही सोडा, अमेचकतेचे विकल्प सोडा, म्हणजे पक्षपात नैरूपी साधन सोडा, नयातीत साधन घ्या, साधन घ्या आणि विषय निश्चय नयाचा घ्या. आपण ते मोठ्यांची किती लक्षात ठेवायचे. साधन म्हटलं की काय, जिल्ह्याला जर काळ्यावरच्या कातेला पट्टा ओढला असेल तर साधन कसं केलं गेलं, विकल. मग नय स्वरूपाचं साधन याला विकल साधन म्हणायचं. आणि जिल्ह्याला जेव्हा कातेला काळा पट्टा ओढलेला नाही, स्वच्छ आहे पूर्ण, तेव्हा काय म्हटलं, सकल साधन. मग सकल साधन म्हणजे साधन जे अनुभूतीचं वापराल ते सकल साधन असेल, ब स्वरूपाचं नय साधन असणार नाही. मग आपाचे अनुभूती समजतात होत असताना मग तिसरं ज्ञान हे कसं साधन असेल, प्रमाण स्वरूपाचं सकलादेश साधन असेल, नयातीत साधन आहे. आणि विषय मात्र निश्चय नयाचा करण्याच्या आपाच्या समोरलेल्या निज शुद्धात्म द्रव्य ना. अनुभव जो करायचा कशाचा, निज शुद्ध आत्मद्रव्याचा तो विषय आहे. म्हणजे विषय आहे निश्चय नयाचा, विषय आहे निश्चय नयाचा, पण साधन कसं आहे, नयातीचा. साधन कसं आहे, प्रमाण स्वरूपाचं. महत्वाचं आहे सर. म्हणजे जेव्हा कोणी म्हणेल की नुसता एकदा निश्चयाने चिंतन करेल, जर त्याला माहिती नसेल की द्रव्यातीत नाही काय आहे माहिती नाही, व्यवहार नाही काय माहिती नाही, आणि नुसतं तुम्ही निश्चयाने शुद्ध बुद्धतेचं चिंतन करेल तर त्याला काही अर्थ नाही. मग निश्चयाने आणि व्यवहाराने हे दोन्ही वस्तू जाण. मग ह्या कार्याला वर 16 श्लोका दिलेला आहे प्रमाण, हात दिलाय प्रमाण जी. कागदावर कशासाठी मांडायचं तर ती प्रमाण शब्दाचे अर्थ आहे. प्रमाण शब्द इथे झाला बघा, आलाही प्रमाण दिलाय, इथे कलाही प्रमाण वाक्य दिले. आलाही प्रमाण शब्द येतो, कलाही प्रमाण शब्द येतो आणि जी एक प्रमाण शब्द दिला. प्रमाण म्हणजे पुरावा. प्रमाण दे, तुमचं जे वक्तव्य आहे त्याला प्रमाण दे म्हणजे काय, पुरावा दे, आधार दाखव. प्रमाण म्हणजे काय, बेरीज, पुष्कळ सगळ्यांची बेरीज केली. म्हणून प्रमाण शब्दाचा घोटाळा होऊन जातो. म्हणजे प्रकरण प्रमाणे अर्थ केला तर घोटाळा होणार नाही. पण जर सायकलच्या असं ठरवला, पुढच्या चाकाच्या ऐवजी मागच्या चाक पुढच्या चाकाच्या ठिकाणी चाकाला चाकाचं जोडून ठेवलं, त्याला ठेवायचं नाही. मागील चाक जे आहे ते पुढच्या चाकाच्या ठिकाणी जोडलं आणि पुढचं चाक जे आहे ते मागील चाकाच्या ठिकाणी जोडलं, सायकल चालायची नाही. कसं काय होईल, चाकाला चाक तर जोडले की काय होईल, सायकल चालणार नाही. मग निश्चयनियाच्या ठिकाणी व्यवहारने करून ठेवला, व्यवहारण्याच्या ठिकाणी निश्चयने करून ठेवला तर मोक्ष मार्गावरती सायकल चालणार नाही, चालत नाही. म्हणजे जो पाठ जेथे पाहिजे तेथेच बरोबर जर सायकलचा जोडलेला असेल, यथोचित व्यवस्थित असेल तर ते बरोबर. या प्रमाणाने वस्तूचा विषय कोणता आहे जाणार आहे ना. जी म्हणजे जिनवाणी. जिनवाणीच्या रूपाने निश्चयने व्यवहार नाही, दोनच नाही, जास्त नाही आहे. दोन नाही आहे म्हणजे व्यवस्थित जाणार. पण जेव्हा अनुभव घ्यायचा आहे, शुद्धात्मानुभव घ्यावायचा आहे, तेव्हा काय सांगितलं, साधन वापरा ते प्रमाण स्वरूपाचं आ वापरा. आ ही कोणतं, साधकाला आ पाच आणि केवळी आ दोन. त्यांना काही सांगायची गरज नाही, आपल्याला फक्त गरज आहे ना. आ पाचचं साधन येईल, ब स्वरूपाचं साधन येणार नाही, नयात्मक साधन येणार नाही. साधनाचा बदल करा आणि विषय निश्चय नयाचाच घ्या. मग तेथे अनुभूतीच्या वेळेला निश्चय नयच घ्या म्हणून ते काय म्हणतात, अलम चिंतया. ही जी काही चिंता आहे ती कशी आहे ना, त्या चिंतेचं बस बस बस. अलम म्हणजे बांधणं,
जर साध्याची सिद्धी ती करायची असेल तर दर्शन ज्ञान चारित्र रूपाने पहिलं दिली पाहिजे. हा श्लोक जो आहे 19वा तो काय पुढच्या 17-18 जातीचे शिष्य काय पुष्कळ घोटाळा होतो. म्हणजे पाठीमागील जातीचं तुम्ही शब्द प्रमाण आहे उडगतीन नयस्त्री रस्तमेती प्रमाण आहे की नाही. मागे श्लोक म्हणून गेला ते 13 जातीच्या खाली. मग तिथेही प्रमाण शब्द आला, इथे आता प्रमाण शब्द आला. जर आपल्या कागदावर कुठे काय मांडून जर ठेवलं नसेल तर सगळ्या घोटाळा होतो. वक्ता बोलत राहतो, वक्त्याला कुठं बोलायचं त्याला वेळ आपल्या जर त्याची लिंक जोडली नाही गेली बरोबर असे नाही गेलं तर आपल्या डोक्यात गोंधळ होतो. त्याचा झाला का नाही आपल्याला गरज नाही, परंतु आपल्याला जर त्याचा असे जर बरोबर समजला तर योग्य जमते गाडी आणि नाही जमलं तर सगळं गोंधळ चक्र सुरू होते. पण तसंच दिलं काय पुढे येते नयस्त्री रस्तमेती प्रमाणम कचिदपिचन विष्णो यात निक्षेप चक्रम किम परमभिज्ञो धाम्य सर्वं गतेऽस्मिन् ननुभवमुपयाते भाति न द्वैतमेव. इथे प्रमाण आला. प्रमाण प्रमेय प्रमातृ अशा प्रकारचा भेद जरी नसेल राहिला तरी परंतु अनुभूतीचं अनुभवण्याचं साधन आहे की नाही. पहिल्यांदा केवळ खटवा पाहिजे. तर केवळ ज्ञान पर्याय जी आहे तीच आत्मानुभव करते की नाही तर त्यांना सुद्धा संशय वगैरे राहिला. केवळ इतकंच आहे म्हणजे वक्ता आणि श्रोता तेवढे समान समतात आहे तेवढं मान्य आहे दोघांना आहे का नाही. मग केवळ भगवानांचे जे साधन आहे आत्मानुभव करायचं ते कसलं आहे. नाही स्वरूपाचं तर नाही ब स्वरूपात नाही त्याच्यामुळे आ दोनच्या समोर गेले आ प्रमाण आहे ब नाही नाही स्वरूपात हे आ 5चे भेद आहेत सगळे आणि खालचे ब नाही आहेत ते भेद आहेत. तर नयात्मक साधन तर नाही केवळ ज्ञान पर्यायासाठी प्रमाण स्वरूपाचे साधन जे वापरलं ते प्रमाण स्वरूपाचे वापरलं. मग जर नसेल तर पहिल्यांदाच आचार्य अमृतचंद्र भगवान तिथं कसं प्रमाण राहिलं. विचारायचं सगळ्याच काय आपली शंका नको विचारायला. हो आचार्य तुम्ही काय म्हणता न प्रमाण तर राहत नाही तर राहत नाही. उद्या येतील नयस्त्री तर उभे येत नाही आणि प्रमाणे राहत नाही. मग साधन कोणतं वापरलं. प्रत्यक्ष केवढी भगवान घालतात की केवळ ज्ञान पर्याय कोणती नाही स्वरूपाची तर नाही अवधी मन पर्याय स्वरूपाची नाही आणि मती सुद्धा स्वरूपाची नाही. केवळ ज्ञान पर्यायाची आहे ती प्रमाण स्वरूपाचीच आहे. म्हणजे साधन तर प्रमाण स्वरूपाचं चालतं. एक जीव तिथं सुटले मग आम्ही छद्मस्त जीव आणि मग जर करायचे झाले तर आमचं कोणतं साधन आम्हाला हे साधन प्रमाण. मग परोक्ष साधन वापरू नको प्रमाणातील परोक्ष साधन वापरू नको प्रत्यक्ष साधन वापर. मग प्रमाण नसतं म्हणता म्हणजे काय तर असं आहे की प्रमाण जो आहे मी जाणणारा आहे ज्ञान आहे आणि ही वस्तुवादी प्रमेय असा विकल्प राहिला नाही. हा मी प्रमाण मला म्हणजे काय मी पाहणारा आणि हे माझं ज्ञेय प्रमेय असा भेदरूप विकल्प करून जर जाणलं असून तर विकल्पात तरंगा. पण जर प्रतिती होत असेल तर बस भेद नाही पण साधन राहिलं. विषयी आहे पण भेदरूपता नाही की हे माझं प्रमेय आहे आणि हा मी प्रमाण आहे किंवा हा मी प्रमाण आहे असं भेद करून नाही जाणार. म्हणजे कुठे फरक पडतो हा तर इथे फरक पडतो पदामध्ये फरक पडतो. हा कोण ज्ञान पर्याय एक लाडूवर लावू आपण लाडू हा लाडूचा गोळा लाडू जेव्हा चाकता तेव्हा मी या गोड लाडूला जाणतो गोड लाडू जाणतो म्हणजे ही प्रतीती सरळ होते.
ही प्रतीती होते, हा विषय यात आला. ते बाहेरचा पदार्थ आहे, ज्ञानात घडलं की ज्ञान पर्याय आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या, हा ज्ञान पर्याय आहे. याच्याबद्दल आपल्याला काही विषय विचार करायचा नाही, या मी बद्दल. मग हाच लाडू जेव्हा जाणला हा, तेव्हा तुम्ही या लाडूचा असा विचार केला. काय विचार केला? मी, तर हा बाधत नाही. मी लाडूला जाणतो. मी म्हणजे ज्ञाता किंवा प्रमाता, ज्ञाता किंवा प्रमाता. मी माझ्या ज्ञान पर्यायाच्या द्वारे लाडूला जाणतो, म्हणून ज्ञान, प्रमाण आणि हा लाडू काय? प्रमेय. या ठिकाणी जर असा भेद केला, प्रमाण, प्रमेय आणि प्रमातृ, याचा इथे भेद केला, इथे कुठे भेद केला? इथे भेद केला तेव्हा गंमत काय झाली? यामध्ये भेद रूप विचार. तर हे म्हणतात असा जर विचार केला तर लाडूचा स्वाद नाही बरोबर आहे. जो काही बसायला गेला की मा बरोबर असते, पोरगा बरोबर देतो की काय गडबड करतो. जर तो जेवत असेल ना ती त्याला विचारणार नाही, मा कधी विचारणार नाही, मा कधी विचारणार नाही काय ना. त्याच्या ताटातल्या संपलं की ती फक्त ओतच राहील. जेवायचं तंत्र आहे, जेवायला शिकवतो मा कसं शिकवायचं, ते जेवायची पद्धत आहे ना. तिथे ती विचारणार नाही की कसं झालंय म्हणून. ती जाणली तिने त्याची ती कृती पाहूनच जाणली की रंगलाय ना खाऊ दे. आणि दुसरी नुकतेच लग्न होऊन आली होती, स्वयंपाक तयार केला, कसं काय झालं सांगा की हो. हे ऐकत आलं इथे आता रंगला होता खायला तो, आणि विचारत कसं काय झालं. आणि तो खातोय काय तेव्हा मजेत खातोय, त्याचा स्वाद चाललाय, इथे चाललं होतं व्यवस्थित. पण कधी जेव्हा विचारलं की छान झालंय, एक तर वचनात आलं इथं आलं. नयात्मक साधन, हे नयात्मक साधन आपलं. वचन बोलला ना, वचन बोलण्याकडे आलं, छान झालं, इकडे वचनात आलं की हे वचन झालं, हे खंडित बोल साधन वापरलं. इथे आज साधन वापरलं, पण आज साधन इथे मी प्रमाता आहे, प्रमेय आहे, प्रमातृ आहे, मी जाणणारा आणि हे मी असा जर विचारात इथे आला तर खंडित झालं. मी तसं नाही करायचं, मी असं. मग इथे अनुभूतीत काय करायचं? लाडूच्या ऐवजी फक्त विषय बदलायचा आहे का नाही. निज ध्रुव आत्मा जो आहे जाणतो, याची प्रतीती करतो, बस त्याचं काय पुन्हा. पण जर असं केलं की मी माझ्या ध्रुवाला जाणतो, मी जाणणारा, आपल्याला प्रमातृ हे नाही करायचं, हे असं करायचं. हे प्रमातृचे भेद जर केले की प्रमातृ आहे, प्रमेय आहे, असे जर भेद केले, मी आहे, तर इथे भेद जे झाले ते भेद नाही करायचे. इथे भेद नाही केले, इथे भेद केले असं ते सांगतात. म्हणून इथे प्रमाण, प्रमेय, प्रमातृ नाही. मग विषय निश्चय ध्रुवच आहे. दुसरा जो घेतला तर चालणार नाही. निश्चयाचा विषय पाहिजे, व्यवहार मिळाचा विषय नको. कधी खंड इथे जर म्हणे या विषयात मी निश्चय व्यवहाराने दोन्ही मिसळून घेतो, तर त्याला सांगितले विकल्पाच्या अतिक्रांत होता येत नाही. त्याची कधी गाफील वगैरे गेलेला विचार जे आहेत ना गाथा, तुम्हाला बघायचं असेल तर बघून घ्या, समजून घ्या, सगळं महत्वाचं आहे. 142 का 142 अमृतचंद्राचे नीतिका 142 गाथा, त्यातल्या संस्कृत टीकेतील बघा. दोन्हींचा विषय जर ठेवला या किल जीवे बद्धम कर्म इति या च जीवे बद्धम कर्म इति विकल्पः स्वजितया अपि नय पक्षः. य एव
अतिक्रामती स्वयं सकल विकल्प अतिक्रांता स्वयं निर्विकल्प विज्ञान घन स्वभावा भूत्वा साक्षात समय शाळा संभवति तत्र यः तावत् जीवे बद्धं कर्म इति विकल्पयति स जीवे अबद्धं कर्म इति एकपक्षम् अतिक्रामनपि न विकल्पम् अतिक्रामति यः तु जीवे अबद्धं कर्म इति विकल्पयति सः अपि जीवे बद्धं कर्म इति एकं पक्षम् अतिक्रामनपि न विकल्पम् अतिक्रामति यः पुन्हा हे महत्वाचं वाक्य है ना यः पुन्हा जीवे बद्धम अबद्धम च कर्म इति विकल्पयति बद्ध आहे अबद्ध आहे दोन विषय गेले ना निश्चयने प्रमाणाचा स तू द्वितीयमपि पक्षम दोन्ही पक्षाला देखील अनतिक्रमात उल्लंघन न केल्यामुळे न विकल्पम अतिक्रामती विकल्प तुटत नाही मग निश्चयण्याचा विषय व्यवहारण्याचा विषय जर घेऊन बसेल तर विकल्प संपत नाही आणि व्यवहारण्याचा विषय घेऊन बसेल तरी सुद्धा संपत नाही मग निश्चयण्याचा साधन नको निश्चयण्याचा विषय ठेवायचा ध्रुव हा विषय ठेवायचा पण साधन कोणतं वापरायचं प्रमाण त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवायचं पण त्याच्यात जाण्यापूर्वी निश्चयने व्यवहार नाही दोन्ही चांगलेच पाहिजे नाही तर कोणी म्हणेल की मुली झालो मग आता काय मला जाण्याची गरज नाही मग गृहस्थी जीवनाची काही नव्हतं मी मुली झालो तरी मुली अवस्थेची काही माहिती नव्हतं अज्ञानीची अज्ञानीच राहिली मग गृहस्थी म्हणेल मी काही जाणून घेणार नाही मी फक्त पूजा भक्ती अर्चा करेन आणि चालेल तेवढ्याने काम गृहस्थीला इथे जाणून घ्यावं लागेल निश्चयने व्यवहारने जाणून घ्यावं लागेल आणि निश्चयने स्वरूपी विषयाचा अनुभव केला जाईल तेव्हा मोक्ष मार्गस्थ होतो नाही तर होत तसं दिले ते 17-18 गाते सुंदर दिलं जसा कोणी पुरुष जो आहे तो कशाचा आहे अर्थात पैसे मिळवायची इच्छा धनाची अभिलाषा मग तो प्रयत्नाने काय करतो राजाबद्दलचे जाणून राजाची माहिती घेतो श्रद्धा करतो नाही त्याचं अनुसरण करतो म्हणजे राजा त्याकडून जर पैसे मिळवायचे आहेत तर प्रथम काय केलं राजाबद्दलची माहिती घेतली आणि राजाबद्दलचे श्रद्धाने अनुसरण केलं शब्द महत्वाचे केलं पहा पहिला शब्द काय जाणून ठेवलं ज्ञानाकडून बोलतात जाणणं दोन प्रकारचं आहे परोक्ष आणि प्रत्यक्ष परोक्ष जोपर्यंत जाणलं तोपर्यंत फायदा नाही परोक्षात तर जाणावं लागेलच पण त्याच्या पुढचा टप्पा काय प्रत्यक्ष जाणलं तेव्हा प्रत्यक्ष जाणल्यानंतर बरोबर काम सुरू झालं फळ मिळालं त्याला म्हणजे आपोआपच पैसे मिळाले मग तसं उदाहरण घटवलंय सिद्धांतावर तसं जीवराजा आहे ना जीवराजाबद्दल काय नादवो जीवराजाबद्दल जाणा त्याप्रमाणे श्रद्धा करा अनुचरण करा तर मोक्ष मिळतो मोक्ष मार्ग सुरू होतो कोणी करायचं ज्याला मोक्षाची इच्छा आहे ज्याला अतिंद्य आनंदाची इच्छा आहे ज्याला आत्ता सुख दैनंदिन जीवनात भोगायची इच्छा आहे मग जे म्हणतात की आम्ही काही जाणणार नाही जीवराजाबद्दल काही जाणणार नाही तर मग कसा मोक्ष मार्ग सुरू होणार म्हणजे काय मोक्ष मार्ग सुरू होऊ शकत नाही मोक्षाला जाण्यासाठी मोक्षाची है ना मोक्षाला जाण्यापूर्वी मोक्षाच्या मार्गाची प्रतीती झाली पाहिजे मोक्ष फळाची प्रतीती झाली पाहिजे मोक्षात जे काही त्याची माहिती झाली पाहिजे प्रथमतः परोक्ष माहिती होते ऐकून घेतलेली ही परोक्ष माहिती झाली युक्ती शोधली प्रत्यभिज्ञान तर्क अनुमान म्हणायचं युक्तिशास्त्र त्यांनी शोधली परोक्ष झाली
जल्प केलं पक्ष नको. पण जेव्हा तो स्वतः मी जीव स्वरूपी आत्मा ज्ञानानंद समाधी ध्रुव स्वरूपी आहे याची प्रतीती करेल तरच तो काय झाला. आपोआप इकडे श्रद्धा ज्ञान चरित्र तिन्ही एकदम बदलले. जाणली माहिती तरी दूर राहिला. माहिती फक्त केवळ परस्वरूपाने जाणली असते तरी दूर राहिला. अनुभूती जाण्यापूर्वी परस्वरूपाने माहिती घेणं आवश्यक आहे. पण केवळ परोक्ष माहिती घेऊन तिथे जर मला तर प्रत्यक्ष जर अनुभव केला नाही तरी मिथ्या दृष्टीच राहिला, मिथ्या ज्ञानीच राहिला, मिथ्या चैत्यवाला राहिला. सगळी जबाबदारी आहे. खरा आनंद या दैनंदिन जीवनात साधता येतो, कुठेही बाधा नाही. ते असं म्हणत नाही की अनुभवाला येणार नाही. आचार्य म्हणतात स्वानुभव प्रत्यक्षाने तुम्ही तपासणी करून घ्या. म्हणजे काय, आम्ही तर अनुभव करून निर्णय केला काय. तुम्हीही काय म्हणतात, लोकांना काय म्हणतात की तुम्हीही तो अनुभव करून निर्णय करा. मग अनुभव होतो म्हणून तर सांगतात की अनुभव करा. त्याला कुठेही प्रकारची अट दिली नाही. इंद्रियचे शास्त्र शिकायला काही तिथे व्रत सांगितले नाही करायला. मेडिकलचे शिकायला काही व्रत नाही. बीकॉम बी एलएलबी वगैरे म्हणा काही व्रत नाही. शेतीचे शास्त्र शिकायला काही व्रत सांगितले नाही. त्याचा काही संबंध नाही. व्रताचा तसा संबंध नाही. माहिती करून घेण्यात तुम्ही लगेच व्रत सांगितली पाहिजे असा त्याचा संबंध नाही. माहिती प्रथम करून घ्या. माहिती झाल्या की कशी प्रतीती करा. मग प्रतीती करताना सुद्धा काय त्याचा काही संबंध नाही व्रताचा. सुरुवातीच्या प्रथम अवस्थेत अनुभव करत असताना अवती अवस्थेत स्वस्वरूपाचं विधान केलं, अनुभव झाला. सम्यक दर्शन ज्ञान चरित्र पद्धती झाली, अंकुर फुटला अवती अवस्थेतच. तर कोणतेही जर शास्त्र करून पाहिले म्हणजे कर्णायोगाचे कर्मशास्त्र तरी तुम्हाला दिसेल की अवती जीवाला सम्यक दर्शन होते, प्रथम उपचार सम्यक होते, कोणतेही व्रत नाही. ही सम्यक दर्शनाची अवस्था तिथे प्रकट झाली. तिन्ही एकदम आहे तिथे. श्रद्धेला अंकुर फुटला, समिचिंता श्रद्धेच्या पर्यायात आली, तशी ज्ञानाच्या पर्यायात समितांत आली आणि चरित्राच्या पर्यायात अनुभूती स्वरूपाचं शुद्ध निश्चय चारित्र आहे. बाह्यता गतरूप कोणतेही चारित्र नाही. एवढा गाभा आहे. मग हा गाभा जेव्हा त्याच्याकडे सुरू झाला, एक रत्नत्रय, तीन रत्न ना, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र ही पण ती मूक पर्यायात प्रगट झालेली ती अभिव्यक्त होत जाते. जास्तीत जास्त दृढता वाढत राहते. श्रद्धेची दृढता वाढली, ज्ञानाची दृढता वाढली, चरित्राची दृढता वाढली, असे वाढत जाते. ही वाढत गेली तर त्याच्या पुढे मग जर आपल्या गुणसणातली अनुभूती आली असेल तर नियमांची तर काय तो मग नग्न दिगंबर मुनी आहे हे अगदी त्याचा संबंध केला. परंतु तेथे जाण्यापूर्वी गृहस्थ व्यवस्थेत अंकुर फुटू शकतात का तिन्ही ना. म्हणजे समाजाची धारणा आहे की सम्यक दर्शनाचा निश्चय, सम्यक दर्शनाचा अंकुर फुटेल तो मुनी अवस्थेतच, सातव्या गुणस्थानातच. तर ही जी धारणा आहे ना, सातव्या गुणस्थानातच फुटेल आणि चौथ्या पाचव्या गुणस्थानात फुटणार नाही हे चुकीचं. इथे आपल्याला फक्त आहे ना जी धारणा समाजात खळ करून बसली आहे, घर करून बसली आहे की बाबा अनुभव होईल, चिंतन होईल, ते मुलीला होईल आणि आपल्या गृहस्थीने काय करायचं, देवपूजा करायची, तीर्थयात्रा करायचे, काही नाही. ते हे चुकीचं आहे. शास्त्र शिकायचंही आहे त्याने गृहस्थीने आणि
परोक्ष रूप माहिती मिळाल्यानंतर तिचा अनुभव करायचा. जेव्हा अनुभव करतो तेव्हाच तो चौथ्या उपासना करतो. म्हणजे जेव्हा चरणायोग सांगतो की देवपूजा केली आहेस तू, सत्य सद्गुरू सत्शास्त्र हेच निवडले आहे, तर त्याच्या बरोबर तुला हा निश्चयमय स्वरूपाचा जो विषय असण्याचा आहे त्याचा अनुभवही असला पाहिजे, तर सम्यक दर्शन. कोणतेही चरणायोगाचे म्हणजे आचार ग्रंथाचे शास्त्रकार त्यामध्ये प्रथमतः काय लिहिले असेल, कोणतीही कृती कशी काय सांगितली, महत्व तेव्हा त्या कृतीला सम्यक दर्शन पूर्वक कृतीला महत्व. मग सम्यक दर्शन बहिरंग सांगितलं की सदैव सद्गुरुशास्त्र, पण गावात काय दिला तेच चरणायोगातील शास्त्र सांगते. जर तू देवगुरुशास्त्राची पूजा केली, व्रते सगळे पालन केली आणि सम्यक्त्व नसेल तर सगळं व्यर्थ आहे. मग जे जे सम्यक्त्व आहे या सम्यक्त्वाचा निर्णय हा द्रव्यायोग सखोलपणे करून देतो, स्पष्ट करून देतो. द्रव्यायोगाचे जे ग्रंथ आहेत, समयसा परमार्थ प्रकाश वगैरे जे ग्रंथ आहेत ते स्पष्ट करून दाखवतात की बा जीवा तुला सम्यक्त्व पाहिजे, पण जे सम्यक्त्व पाहिजे त्याची व्याख्या नीट समज, मग आत्मानुभव पाहिजे. तू आत्म्याचं प्रत्यक्ष निवेदन केलं पाहिजे. द्रव्यामुळे सांगतो आत्म्याचं जर प्रत्यक्ष निवेदन झालं असेल तर श्रद्धा आणि चारित्र्य सम्यक दर्शन झाले आणि सम्यक चारित्र्य झाले. ज्ञानातून बोलतो तर ज्ञानामध्ये आपण कोणता विचार केला हे ज्याच्या त्याला सुनिश्चित करतो. अनुभव करायचा म्हटलं म्हणजे तो म्हणतो काहीतरी बाहेरची कृती करायची. जनमानसाची जी प्रत्यक्ष ज्ञानाची व्याख्या आहे ती कृतीवरून लावायला जातात. कृती फक्त त्याच्याकडे म्हणतो सदैव सद्गुरू सत्शास्त्र एवढंच पाहिजे, गुरु पुढे शास्त्र नको, एवढीच कृती सांगितली, एवढीच अट चरित्राची. आणि बाकीची गोष्टी सांगितली की ज्ञानात तुझ्या त्यावेळेला काय विचारायला हे तू शोध. म्हणजे सगळी जबाबदारी प्रत्येक साधकावर स्वतःवर आली. आणि आपण आपल्या ज्ञानात कशा रीतीने विचार करतो, म्हणजे परोक्ष साधन वापरतो की प्रत्यक्ष ज्ञानाचे साधन वापरतो ते ज्याच्या त्याला समजते. कोणत्या विषयाचे चिंतन करतो ते ज्याच्या त्याला समजते, सुनिश्चित समजते. त्याचा त्यांनी निर्णय करायचा. मग त्याचा जेव्हा निर्णय होतो की मी ध्रुव स्वरूप निजात्मा बरोबर ग्रहण केलं आहे आणि साधन जे आहे ते माझं प्रत्यक्ष साधन आहे. हा निर्णय जेव्हा झाला तेव्हा इथे जेव्हा प्रतीती करताना ते मी प्रत्यक्षातून लागतो असं ते विकल्प नसतो, पण प्रत्यक्षाचा भास त्याला होतो. जसा हा फळा पाहायचा डोळे विकायचे पाहायचे, मग फळा प्रत्यक्ष दिसला, स्मरण झालं का नाही, प्रतिज्ञान केलं का नाही, कर्म केलं का नाही, अनुमान केलं का नाही, जल्प केलं का फळ्या कर्म झालं का नाही, काय म्हणा प्रत्यक्षच कारण पाहिजे. वचनात आला पण वचन तरी उच्चारले का नाही, पण तरी प्रतीती झाली. मग फळाकडे जसं केलं तसं आपल्या निज ध्रुवाकडे करा. तेव्हा निश्चयने व्यवहारने समजला तेव्हा निज ध्रुवाकडे टाका, त्याचा लगेचच भास. हा जो भास आहे तिथे कुठे आपण स्मरण केलं नाही, प्रतिज्ञान केलं नाही, तर केलं नाही, अनुमान केलं नाही, जल्प केलं नाही, आणि मी जाणणारा आहे, माझं हे मी आहे असं तर कधी विचार करतो. इकडे बघत बसतो इथे भिन्नता, जसे लाडू आणि मी असं केलं कसं, मी आणि ध्रुव असा काय भेद केला का, असा भेद केला असेल तर विकल्प पाहतात आणि ते म्हणतात भाग झाला. मिळत नाही अनुभूती म्हणजे काय, अनुभूती झालीच पाहिजे. अनुभव झाल्याशिवाय डोके मारले नाही. अनुभव हीच खात्री, बरोबर. अनुभवाशिवाय खात्री कशी पडणार. एक तर निर्णय पाहिजे की माझ्या आजोबा आत्ता निज ध्रुव आहे,
मला निज ध्रुव कोठून आणायचा नाही. पूर्वीही माझ्याजवळ गुणमय पिंडवालं द्रव्य होते, आत्ताही गुणमय पिंडवालं माझं द्रव्य आहे आणि भावी काळात ही गुणमय पिंडवालं द्रव्य असणार. म्हणजे विषयाबद्दलचा निर्णय केला आणि त्याच्यामुळे जाणण्याचं साधन परोक्ष प्रत्यक्ष. किती वेळ लागलं हे तुम्ही लावू नका. भलेही सेकंदातला अब्जावधी भाग असू दे, क्षणमात्र असू दे, पण जर त्याने स्वतःचं वेदन प्रत्यक्ष केलं असेल तर तो अनुभव प्रत्यक्षच आहे. आचार्यांनी सुंदर लिहिलं आहे श्लोकवाचिका ग्रंथात की जास्त वेळ तिकडं कमी वेळ तिकडं यावर संदेश देण्याची व्याख्या अवलंबून नाही. जास्त वेळ मी अनुभव घेतला म्हणून अनुभव आणि थोडा वेळ मी अनुभव केला प्रत्यक्ष चांगलं म्हणून ते खोटे अशी व्याख्या नाही. आणि जनमानस तशी व्याख्या करीत आहे. तशी व्याख्या करीत आहे जनमानस की जास्त वेळ मी ध्रुवाची प्रतीची केली म्हणजे तो खरा अनुभव आणि थोडा वेळ ध्रुवाची प्रत्यक्ष प्रतीची केली तर तो खोटा अनुभव असं जनमानस व्याख्या करते. ती चुकीची आहे. म्हणजे एकदा या पकडी जर तुम्ही तयार केल्या तर विषय आहेच. पर्याय स्वरूपावरून जर स्वतः अनुभवतो हा तर प्रयोग करून पाहते. पर्याय करून तरी आपण अनुभवतो की नाही स्वतःला? काय अनुभवत नाही? काय अनुभवतो? अहम सुखी अहम दुःखी असं अनुभवतो. काय अनुभवतो? काहीतरी वेदना होतात, काहीतरी बळ आहे, अनुकूल आहे हे तर सांगतो की मग असं जर अनुभवतो तर पर्याय करून अनुभवतो स्वतः. मग दुःख ही पर्याय आहे. दुःख पर्यायवाला असण्याला चांगलं. मग त्या उलट दुःख पर्याय आहे तर गुण नाही का ते आनंद गुण. जसं काळी पर्याय इथे आहे तर रंगगुण आहे किंवा नाही इथे. हिरवी केळी आहे तर हिरव्या केळीला रंगगुण आहे की नाही. गुलाबी फूल आहे गुलाबाचं. गुलाब पर्याय आहे. गुलाबी रंगाची पर्याय रंगगुण आहे की नाही. तिथे आपण रंगीत फुलं म्हणून जाणतो. म्हणजे गुलाबी आहे ती पिवळी आहे ती तांबडी आहे तिथे संपूर्ण रंगीत आहे सांगतो. म्हणजे पारणामी भावाकडून जर उद्गलाला जाणतो नाही पारणामी भावाच्या पुतळ्याच्या विषयाला जाणतो तर निज ध्रुवाच्या पारणामी भावाच्या विषयाला जाणता येत नाही काय? येते. अशी सारखी आपल्याला घटवा आणि मग पारणामी भावाचा विषय मी प्रतीची करू शकतो. हा जो आहे स्वभाव स्वरूप आत्मा आनंदमय आत्मा चालू नाहीतरी दास बाबा येतो गाणं म्हणत आपल्याजवळ. गाणं म्हणत येतो गुणगुणतो. हे आनंद स्वभावीचं गाणं तर म्युझिक लावतो पहिल्यांदा. गुणगुणतो. गुणगुणल्यानंतर आपण जरा थोडा वेळ गलपूक केला तुम्ही मी ज्ञानानंद स्वभावी आहे तो नंतर थोडा प्रेमाने जवळ येतो. बाहेर जसं प्रेमाने जवळ येतो तसं तो जवळ येतो. आपली सोन या शरीरात खूप असतो. खूप असल्यानंतर तर दुखतंय ना. हा आहे ना. मग दुखलं ते मी प्रत्यक्ष जमलं की बरोबर जमलं अहो ना तिथे लावा. असं जरा बघा की मला जे दुखलं माझं ते दुखलं मला जे चावल्याची वेदना झाली ती वेदना काय? वेदना म्हणजे दुःख पीडा त्रास वाटला. तिथं काय तुम्ही स्मरण केलं का की तेव्हा दुखलं होतं तो दुखणारा असं तर केलं नाही. असं विचार केला का तेव्हा दुखलं होतं तसं आता दुखलं असं केलं. म्हणजे दुःखद पर्यायवाल्या असण्याची प्रतीती करता आत्ता दुःख आहे. त्याच्यासारखं असं ते केलं नाही. प्रतिविज्ञान नाही. जेथे जेथे डास असा विचार केला का तिथे डास चावून वेदना होता. जेथे जेथे डास चावतो तेथे तेथे वेदना होते असा काही विचार केला. व्याप्तिरूप विचार केला होता का? असा विचार केला नाही.
ज्याची शरीरात सोल खुपसून बसला आहे त्याची आत वेदना सुरू झाली असेल अनुमान तरी केले काय? किंवा जेव्हा तिथे खाज सुटते आहे म्हणून मला आता इथे डास चावला आहे वेदना होते असं तरी करतं काय? अनुमानही करीत नाही. मग काय करतात? अहो दुखायला लागलंय नाही तर डॉक्टरकडे जावा आणि एक सुई खुपसून घ्या. खूप साहित्य नाही आपल्याला डास हवा नाही आला तर आपल्या हाताने आपल्या हातात शरीरात सुई खुपसून बघा कसं काय होत आहे बघ दुखतंय की नाही. गरम गरम जरा जास्त कडक दूध पिऊन बघा. पोळल्या जिभेला तुला पोळतं की नाही विचारायचं त्या जिभेला. पोळलं तर आता काय विचारतो म्हणे जीभ भाजून गेलं करून सगळं दुखायला लागलंय. म्हणजे त्या दुःखाची जर प्रतीती होते तर दुःख पर्याय आनंद गुणाची दुःख पर्याय आत्मा दुःखी पर्यायाला धारण केलेलं देव आत्मा देव. मग जर दुःख पर्याय आहे तर दुःख पर्याय असताना आनंद गुण आहे की नाही? सुख पर्याय असतानाही आनंद गुण होता दुःख पर्याय असतानाही आनंद गुण आहे. मग जरा थोडस इकडे लगेचच विषय पर्याय करता सोडून देऊन दुःखवाला आत्मा जसा अनुभवत होतो त्याच्या उलटा विषय घ्यायचा फक्त आनंदवाला आत्मा. मग निश्चय न्यायाचा विषय म्हटलं जातं. मग हा निश्चय न्यायाचा विषय जर आम्ही चिंतनात प्रत्यक्ष घेतला तर काय होईल? तिकडे श्रद्धा ज्ञान चरित्र बदलले की ज्ञानात काय झालं? ज्ञान आनंद स्वभावी आत्मा आहे. पराची काही देणं घेणं नाही पराचं काही तरतूद पण आहे काय नाही एक एकाकार आहे शांत चित्तवाला आहे. दुसऱ्या कोणा जड कर्माचा नाही संबंध भावकर्माचा संबंध नाही न कर्माचा संबंध नाही. जे काय घडायचे घडते सगळं चाललंय असं अगदी व्यवस्थित बसले दिसत. एका प्रतिती सगळे स्वस्वरूपाचं आहे मी याची जी प्रतिती झाली तर म्हणतात मग काय तुला आता मोक्षाचा आनंद मिळाला. मोक्षात असणारे जे मुक्त झालेले जीव ज्या आनंदाची चव चाकतात ती चव तुला आत्ता येथे पंचम काळात नाही ना. तू आत्मानुभव घेत असताना तुला नाही तीच चव वेगळी चव नाही. आत्मानुभूतीची चव तीच. फरक काय लोकात त्यांनी जरा जास्त घेतला ना आपण आपला थोडा घेतला पण सब आहे ना वस्तू तीच वस्तूची चव तीच वेगळी नाही. आणि मग एक क्षणभर जर तो आनंद भोगला तर म्हणतात येथे श्रद्धा ज्ञान चारित्र्य तिन्ही प्रगट झाले आणि त्यांनी साध्य सिद्धी झाली. पैसे मिळायला सुरुवात झाली. अहो एकदा मंत्र्याकडे गेलो हा परवाना आणायचा असेल ना परवाना साहेब मालाला वगैरे काय परमिट म्हणतात परवानगी वगैरे काय आणायची असेल मग ते परमिट कोणत्या मंत्र्याकडे मिळते कोणत्या ऑफिसरकडे मिळते याची माहिती घ्यायचा. माहिती घेतले जाणून घ्यायचा मग त्याचे जाणून श्रद्धा चरित्र करता सेवा करता प्रेमाने दोन शब्द बोलता आणि सर्टिफिकेट मागता काय तुमचा परवाना असेल तो नाही तर मग तो सांगतो की काय की इथे फिक्स डिपॉझिट मध्ये पोस्टात सेविंग त्याच्यात 100 रुपये 10,000 रुपये 2,000 रुपये नगराला म्हणा असं सांगतो. म्हणजे त्याची सेवा केली की 10,000 मिळायचा परवाना मिळाला. हे सारे घडले की लगेच ते वेगळं लागलं आहे. मग ते जर घडताय तर इथे म्हणतात जीव राजाचं जरा जाणार की जीव राजा म्हणून अनंत सुखाचा ठेवा घ्यायचा त्याची माहिती नको म्हणाले असं कसं चालणार. त्याची माहिती त्याची प्रतिती करायची तर इकडे श्रद्धा ज्ञान चरित्र लगेचच बदलते. आणि मग एकदा जर परवाना तुम्हाला आणायचं कळालं एकदा परमिट आणलं पुन्हा दुसरं परमिट आणायचं असेल दुसऱ्यांदा परमिट आणायचं असेल तर ती माहिती आहे मग त्याला कसं काय करायचं ते पुन्हा काय त्रास आहे का काय. मग एकदा एक क्षणभर अनुभव घेतला तर पुढची अनुभूती घ्यायला ना काही नाही चालू झालं मग साध्य सिद्धी सुरू झाली. बघा काय गंमत आचार्य फार अगदी प्रेमळपणे आपल्याला सांगतात की बा जीवाणू आम्ही पंचम काळातलेच आहोत आणि पंचम काळात जन्मलो म्हणून अनुभूती नाही असे नाही.
आजचा अनुभव होतो हे साप नाही मायाला प्रकरण जागरूक म्हणतात. मग मी शुद्ध बुद्ध आहे असं म्हणून मी स्वैराचारी होणार नाही का? तर सांगतात तुला कोणत्या अपेक्षेने तू शुद्ध बुद्ध आहेस? ध्रुव अपेक्षेने तू शुद्ध बुद्ध आहे तुला काय आलंय? पर्याय दृष्टी तुझ्यात घाण आहे ती काय जेवढी काय घाण आहे तरतम देणे ठरलेली ती आहे. पूर्ण शुद्ध झालेली नाही याची माहिती आहे. म्हणजे बहिरात्मा अंतरात्मा परमात्मा याच्या क्वालिटी तुला माहिती आहे पर्याय दृष्टीने. तेव्हा तू ध्रुवदृष्टीने चिंतन करतो तर तू स्वैराचारी कसा होऊ शकतो? होऊ शकत नाही. म्हणजे जी आपल्या स्वतःला कोणाला भीती वाटत असेल की मी शुद्ध बुद्ध म्हणेन तर एका स्वैराचारी तर होईल का? स्वतःसाठी अशी जर भीती वाटत असेल तर भीती काढून टाका. स्वतः आपण स्वैराचारी बनणार नाही. मग स्वतःसाठी आपण स्वतःला चिंतन केले तर श्रद्धा सम्यक दर्शन पर्याय प्रगट झाली, सम्यक ज्ञानाची पर्याय प्रगट झाली, सम्यक चरित्राची पर्याय प्रगट झाली, मोक्ष मार्ग प्रगट झाला. तो आनंद अनुभव चाखायला सुरुवात झाली. मग साध्य सिद्धी सहज झाली. आणि याच्याहून वेगळा मार्ग अवलंबून म्हणाल तर न अन्यथा न वेगळ्या प्रकाराने अन्यथा म्हणजे वेगळ्या प्रकाराने